Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12 Biotechnology. In that we are studying the topic methodology for rDNA. In that there are 6 methods are given. One is isolation of rDNA. First method is isolation of DNA from donor organism. Second is insertion of desired foreign gene into cloning vector. Third आहे transform of rDNA into suitable competent host or cloning organism. Fourth, selection of transform host cell. Fifth, multiplication of transform host cell. And 6 नंबरची मेथड असते एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑब्टेन द प्रॉडक्ट. अशा प्रकारच्या 6 मेथडॉलॉजी फॉर rDNA आपल्याला शिकायच्या आहेत. त्याचप्रमाणे जर मेथडॉलॉजी फॉर rDNAवर 1 किंवा 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला गेला, only give the names of methodology for rDNA, then you will give only these 6 points from 1 to 6. These all points are covered in your answer for 1 to 2 marks. जर 1 किंवा 2 मार्क्ससाठी हे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला तर तुम्ही फक्त या प्रकारे हे 6 पॉईंट कव्हर करून हे आन्सर लिहू शकतात. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आता पुढे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझम. आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझम म्हणजेच नेमकं काय, तर आयसोलेशन DNAचं आयसोलेशन केलं जातं. DNA सेपरेट काढला जातो फ्रॉम डोनर ऑर्गॅनिझमपासून DNA सेपरेट करण्याचं काम यामध्ये केलं जातं. तर डोनर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर जो हेल्दी ऑर्गॅनिझम असतो ज्याच्यातले जीन्स आपल्याला समजून घ्या, हा एक डोनर ऑर्गॅनिझम आहे आणि याच्याकडून आपल्याला एक डिसीज असलेल्या ऑर्गॅनिझमला जीन ट्रान्सफर करायचे, याच्यातले काही जीन्स याला आपल्याला द्यायचे आहेत. तर मग आपण काय करणार, त्यामध्ये हे जे काही याच्यातले याला डोनर ऑर्गॅनिझम म्हटलं जाईल आणि याला म्हटलं जाईल होस्ट. तर ह्या होस्टमध्ये हे जीन ट्रान्सफर करण्यासाठी एका व्हेक्टरची गरज असते आणि ते व्हेक्टर म्हणजेच काय, यामधले जे जीन्स आयसोलेट केलेले असतात म्हणजे सेपरेट काढलेले असतात ते एका व्हेक्टरमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि त्या व्हेक्टरच्या मदतीने ते जीन्स आपण होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करत असतो. आत्तापर्यंत हे सगळं आपण शिकलोच आहोत. आता आपल्याला हे ट्रान्सफर कशा प्रकारे केलं जातं, म्हणजेच आपण पहिल्या काही पार्ट्समध्ये पाहिलं की rDNA रिकॉम्बिनंट DNA कसा बनतो. डिझायर्ड जीन्स आपल्याला हवे ते जीन्स आपण डिझायर्ड जी सिक्वेन्स असते, रिकग्नाइज सिक्वेन्स असते, ती एन्झाईमद्वारे शोधून काढली जाते. त्यानंतर मॉलिक्युलर सीजर असलेले एन्झाईम्स ते DNA विशिष्ट पार्ट असलेला तो सिक्वेन्स असलेले ते DNAचा पार्ट कट करतात आणि ते कट केलेले फ्रॅगमेंटेड DNA जे असतात तेच आपण व्हेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्म करत असतो आणि व्हेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्म केल्यानंतर ते एक तर जीन लायब्ररीमध्ये आपण स्टोअर करून ठेवत असतो किंवा हव्या त्या होस्टमध्ये आपण ते होस्टच्या सेलमध्ये ते ट्रान्सफर करत असतो. हे आत्तापर्यंत आपण शिकलो, पण आता आपल्याला ह्या मेथडॉलॉजी ऑफ rDNAमध्ये हा rDNAसाठी कुठल्या मेथड्स यूज केल्या जातात, म्हणजे पुढच्या प्रोसेस काय असतात हे आपल्याला यामधून शिकायचं आहे.
तर सगळ्यात आधी काय केलं जातं, तर तो DNA आयसोलेट केला जातो डोनर ऑर्गॅनिझमपासून. त्यानंतर द डिझायर्ड जीन टू बी क्लोन हॅज टू बी ऑब्टेन फ्रॉम द सेम ऑर्गॅनिझम obtained from the source of organism. The desired gene to be or clone has to be obtained from the source organism. त्या सोर्स ऑर्गॅनिझमलाच आपण काय म्हणत असतो, डोनर. त्यानंतर इनिशियली द सेल्स ऑफ द डोनर ऑर्गॅनिझम आर शेअर्ड विथ blender and treated with suitable detergent. याचा अर्थ काय, तर ते डिटर्जंटने धुतले जात नाही, तर स्वच्छ करण्याचं काम यामध्ये केलं जातं. ब्लेंडर अँड ट्रीटेड विथ सुटेबल डिटर्जंट म्हणजे जे काही आपण जीन्स घेत असतो ते जीन्स काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस कॅरी करत नाही आहेत ना, किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा काही डिसीज असलेले काही फॅक्टर्स सोबत येत नाही आहेत ना, हे सगळं त्यामध्ये पाहिलं जातं. आणि त्यानंतर त्याचं क्लीनलीनेस करून ब्लेंडर अँड ट्रीटेड विथ सुटेबल डिटर्जंट करून तो DNA पार्ट स्वच्छ केला जात असतो आणि स्वच्छ करून मग तो स्टोअर करण्याचं काम केलं जात असतं. जेनेटिक मटेरियल फ्रॉम BS the donor is removed, isolated and purified by using several techniques. अशा प्रकारे काही टेक्निक्स यूज केले जातात, ज्याच्याद्वारे हे जेनेटिक मटेरियल जे असतं, हे जेनेटिक मटेरियल सेपरेट केलं जातं डोनर सोर्समधून. आणि isolated DNA can be separated on the glass rod. आणि तो आयसोलेट केलेला जो DNA पार्ट असतो किंवा फ्रॅगमेंटेड DNA असतो तो ग्लास रॉडवर सेपरेट करून ठेवला जातो. त्यानंतर आयसोलेटेड प्युरिफाईड DNA इज देन क्ल्यूड बाय रिस्ट्रिक्शन एन्झाईम, पर्टिक्युलरली रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम आपण आत्ता पाहिला, मागच्या पार्टमध्येच अभ्यास केला की एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम्स जे असतात, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम्स, हे मॉलिक्युलर सीझरचं काम करत असतात. म्हणजेच काय, ते क्ल्यूड करण्याचं काम करतात, म्हणजे कट करण्याचं काम करतात. आणि ते विशिष्ट DNA मधून त्या DNA मधून डिझायर्ड असलेली सिक्वेन्स शोधून काढतात आणि त्यामधला अगदी विशिष्ट असा स्पेसिफिक पार्ट ते क्ल्यूड करत असतात, कट करत असतात. आणि त्यानंतर तो DNA पार्ट आयसोलेट केला जातो. These enzymes cleave DNA at specific sites called restriction sites and break the DNA into fragments. म्हणजेच काय, त्या रिस्ट्रिक्शन साईट्सवरून ते DNA फ्रॅगमेंट कट केले जातात. There are several types of restriction endonucleases. असे बरेचसे एंडोन्यूक्लिएजेस, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस किंवा एन्झाईम्स वर्क करत असतात. क्ल्यूड DNA फ्रॅगमेंट्स हॅव cohesive, sticky, staggered ends or blunt ends. जे DNA फ्रॅगमेंट कट केले जातात ते एकतर स्टिकी असतात, कोहेसिव्ह असतात, किंवा स्टॅगर्ड एंड असतो त्यांचा, किंवा ब्लंट एंड असतो. आपण दोन प्रकारचे एंड आत्ताच मागच्या याच्यात पाहिले आहेत, ब्लंट एंड अँड स्टिकी एंड. फ्रॉम क्ल्यूड DNA fragments, a fragment containing desired gene is isolated and selected for cloning. असं क्ल्यू केलेला जो फ्रॅगमेंट असतो, कट केलेला जो DNA फ्रॅगमेंट असतो, तो आयसोलेट केला जातो, सेपरेट केला जातो आणि त्यानंतर त्याचं सिलेक्शन केलं जातं क्लोनिंग करण्यासाठी. म्हणजे त्याचे भरपूर सारे असे कॉपीज, सेम टू सेम कॉपीज PCR मशीनद्वारे भरपूर सारे क्लोनिंग किंवा भरपूर साऱ्या कॉपीज त्याच्या काढल्या जातात. दिस इज नाव कॉल्ड
फॉरेन DNA. आणि मग त्या PCR मशीनद्वारे जो rDNA तयार होत असतो, हा rDNAलाच फॉरेन DNA सुद्धा म्हटलं जातं. कारण तो एका बाहेरच्या बाजूने आलेला, बाहेरून जो ऑर्गॅनिझम असतो त्या ऑर्गॅनिझमकडून आलेला हा DNA असतो, म्हणून त्याला फॉरेन DNA म्हटलं जातो. आणि त्याला एखाद्या बॉडीच्या सेलमध्ये, होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करायचा असतो. या होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करायचा याचा अर्थ ही बाहेरचा DNA असल्यामुळे हा झाला फॉरेन DNA. म्हणून त्याला म्हटलं जातं फॉरेन DNA और पॅसेंजर DNA. अ डिझायर्ड जीन कॅन ऑल्सो बी ऑब्टेन डायरेक्टली फ्रॉम जिनोमिक लायब्ररी और cDNA लायब्ररी. असा डिझायर्ड जीन आपल्याला प्रत्येक वेळी आपण एखादा डोनर शोधणार आणि त्यामधून मग परत ती डिझायर्ड असलेली साईट शोधून रिकग्नाईज करून ते एन्झाईम्सच्या मदतीने कट करून पुढची सगळी प्रोसेस करणार. त्याऐवजी असे बरेचसे जिनोमिक लायब्ररी असतात ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल स्टोअर करून ठेवलेले असतात. त्यामधून डिझायर्ड जीन सिलेक्ट करून सुद्धा आपण पुढची प्रोसेस करू शकत असतो. पुढची स्टेप असते इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इंटू क्लोनिंग वेक्टर. The foreign DNA or passenger DNA, the foreign DNA or passenger DNA now inserted into a cloning vector or a vehicle DNA. क्लोनिंग व्हेक्टरलाच काय म्हटलं जातं, व्हेकल DNA. म्हणजेच काय, तर तो जो व्हेक्टर असतो तो एका ऑब्जेक्टपासून, मीन्स या ऑब्जेक्टपासून होस्ट सेलपर्यंत जीनला नेण्याचं काम करत असतो. म्हणजेच तो व्हेकलचं काम करत असतो, म्हणून तो म्हटला जातो क्लोनिंग व्हेक्टर किंवा व्हेकल ऑफ DNA. तो DNA घेऊन जाण्याचं काम करत असतो, म्हणून तो असतो व्हेकल ऑफ DNA. द मोस्ट कॉमनली युज्ड क्लोनिंग व्हेक्टर आर प्लाझमिड्स. मग असे जे क्लोनिंग व्हेक्टर्स असतात ते जास्त करून कॉमनली प्लाझमिड्स असतात. जे बॅक्टेरियामध्ये जे प्लाझमिड्स प्रेझेंट असतात त्यांना क्लोनिंग व्हेक्टर म्हणून आपण यूज करत असतो. अँड द बॅक्टेरिओफेजेस. आणि जे बॅक्टेरिओफेजेस व्हायरसेस असतात जसं लॅम्बडा फेज अँड M13 मार्क 13 या प्रकारचे जे बॅक्टेरिओफेज व्हायरसेस असतात त्यांचासुद्धा क्लोनिंग व्हेक्टर म्हणून यूज होत असतो. तुम्हाला जर क्लोनिंग व्हेक्टर कुठल्या प्रकारचे यूज केले जातात यावर क्वेश्चन विचारला गेला तर प्लाझमिड अँड बॅक्टेरिओफेजेस हे दोन व्हेक्टर्स जनरली, प्लाझमिड ऑफ बॅक्टेरिया अँड बॅक्टेरिओफेज व्हायरसेस हे दोन व्हेक्टर्स कॉमनली यूज होतात क्लोनिंग व्हेक्टर्समध्ये. प्लाझमिड्स हे नेमके काय असतात, तर प्रत्येक बॅक्टेरियल सेलमध्ये ज्या ठिकाणी न्यूक्लियस असतो त्यामध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतंच, पण त्याबरोबर या प्रकारचे व्हॅक्युअल्स गोल राऊंडमध्ये तुम्हाला प्रेझेंट असलेले दिसतात. हे जे गोल व्हॅक्युअल्स असतात हे सुद्धा जेनेटिक मटेरियल कॅरी करत असतात आणि यांनाच नाव असतं प्लाझमिड्स. यांना नाव असतं प्लाझमिड. हे ज्याप्रमाणे या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं त्याप्रमाणे ह्या व्हॅक्युअल्समध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. ते जास्त प्रमाणात नसतं पण एक जेनेटिक मटेरियल कॅरी करण्याचं काम ते करू शकत असतात. म्हणूनच प्लाझमिडला क्लोनिंग व्हेक्टर म्हणून यूज केलं जातं. जसं आता प्लाझमिड हा राऊंड शेपमध्ये असतो, त्याचा विशिष्ट भाग कट केल्यानंतर त्यामध्ये डिझायर्ड जीन्स जे असतात ते डिझायर्ड जीन्स त्यामध्ये फिट केले जातात, ट्रान्सफर केले जातात. हे डिझायर्ड जीन्स हे एंडोन्यूक्लियस एन्झाईम्सद्वारे कट करून यामध्ये ट्रान्सफॉर्म केले जातात आणि मग हा मार्क केलेला प्लाझमिड जो असतो हा प्लाझमिड या प्रकारे तयार होतो. आणि या प्रकारचा
सेव्ह केलेला या प्रकारचा तयार झालेला जो प्लाझ्मिड व्हेक्टर असतो, हा प्लाझ्मिड व्हेक्टर एकतर जिनोमिक लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवला जातो किंवा लगेच आपण तो एखाद्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकत असतो, ज्यामध्ये या प्रकारचे जीन्स डिझायर्ड जीन्स आपण ट्रान्सफॉर्म केलेले असतात आणि हे इझिली आपण एखाद्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकत असतो, ज्यामध्ये ऑलरेडी स्वतःचं ही एक जेनेटिक मटेरियल यामध्ये प्रेझेंट असतं. The most commonly used plasmid is PBR 322. कॉमनली यूज प्लाझमिडचं नाव या ठिकाणी दिलं आहे PBR 322. याप्रमाणे भरपूर सारे प्लाझमिड्स तयार केले जातात आणि त्या प्लाझमिड्सला वेगवेगळे नावंसुद्धा दिले जातात. आणि हे जे वेगवेगळे नावं असतात हे जसं PBR 20, PBR 322, PBR 321 या प्रकारे त्यांचं नंबरिंग सिस्टीम बदलवले जातात. पण PBR हे कॉमन त्याला नाव असतं. PBRचं मीनिंग आहे ज्यांनी ते PBR हा प्लाझ्मिड व्हेक्टर तयार करण्याचं काम सुरू केलं होतं ते होते प्रोफेसर बोलिव्हर अँड रोड्रिगेज. प्रोफेसर बोलिव्हर आणि रोड्रिगेज यांनी मिळून हे आर्टिफिशियल प्लाझ्मिड तयार केलं होतं लॅबमध्ये. फर्स्ट आर्टिफिशियल प्लाझ्मिड तयार करण्याचं कॉन्ट्रीब्युशन प्रोफेसर बोलिव्हर आणि रोड्रिगेज यांच्याकडे जातं. त्याच्यामुळेच त्यांचं नावाचं इनिशियल P फॉर प्लाझ्मिड, B फॉर बोलिव्हर अँड R फॉर रोड्रिगेज याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत असतं. PBR 320 याचाच अर्थ काय? PBR म्हणजे प्लाझ्मिड तर आहे, बोलिव्हर अँड रोड्रिगेज यांनी तयार केलेले हा प्लाझ्मिड आहे आणि 322 म्हणजे त्याच्यातलं जेनेटिक मटेरियलच्या नंबरिंग सिस्टीम फक्त बदलली जाते. जसं आपले नावं बदल होतात पण आपले जे काही सरनेम असतात, आता एकाच फॅमिलीतलं सरनेम असेल वाघ, तर वाघांच्या घरातले सगळे मेंबर्स हे वाघच राहणार आहेत, पण त्यांचे पुढचे इनिशियल्स जे असतील ते बदलतील. त्याप्रमाणे यांचे नंबर्स बदलतात, पण PBR हे जसंच्या तसं असतं. P फॉर प्लाझ्मिड, B फॉर बॉलिव्हर अँड R फॉर रोड्रिगेज. इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ओनली like NEET, CET. Plasmid are isolated from the vector organism that is bacterium. बॅक्टेरियमपासून प्लाझमिड्स हे आयसोलेट केले जातात. आता ही जी पूर्ण मेथड तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे, हीच मेथड या डायग्रॅमद्वारे इथं एक्सप्लेन केलेली आहे. ती डायग्रॅम आपण पहिले व्यवस्थितरित्या पाहू. तीच डायग्रॅम तुम्हाला पेज नंबर 278 टेक्स्टबुकच्या पेज नंबर 278 पाहायला मिळणार आहे. पेज नंबर 278 याच्यावरती डायग्राम तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये फिगर 12.5 दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आउटलाईन ऑफ द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, पूर्ण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची प्रोसेस यामध्ये त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. ती कशी ते बघा. आता यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की डोनर सेल दाखवलेला आहे. या डोनर सेलमध्ये न्यूक्लियस आहे, ज्याच्यात जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे आणि हे जेनेटिक मटेरियल जे आहे, पूर्ण जेनेटिक मटेरियलचा यूज न करता त्याच्यातलं डिझायर्ड टार्गेट DNA जे असतं, DNA जे असतं त्याचे फ्रॅगमेंटच्या रूपामध्ये एन्झाईम्सच्या मदतीने कटिंग केलं जातं. ते सेपरेट केले जातात, आयसोलेट केले जातात. बघा, आयसोलेशन ऑफ डिझायर्ड DNA केलं जातं. त्यानंतर हे सेपरेट केलेले जे काही फ्रॅगमेंट असतात ते एन्झायमॅटिक फ्रॅगमेंटेशन बाय रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सद्वारे हे फ्रॅगमेंट्स कट केले जातात.
या साईडला तुम्हाला दिसतंय वेक्टर. हा वेक्टर काय करत असतो, तर ह्या वेक्टर साठी आपण जनरली प्लाझ्मिड किंवा बॅक्टेरियोफेज, प्लाझ्मिड बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियोफेज व्हायरसचा यूज करत असतो. समजून घ्या, आपण यापैकी प्लाझ्मिड हा वेक्टर घेतलेला आहे. या वेक्टरला या ठिकाणी कट केलं गेलं आहे. हा वेक्टर DNA आहे, याला या ठिकाणी कट केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. इथं हा टार्गेट DNA, फ्रॅगमेंटेड DNA तुम्हाला दिसतोय. या दोघांना पुढे जाऊन जॉईन केलेलं इथं दिसतंय. याचाच अर्थ काय, हा जो फ्रॅगमेंटेड DNA आहे, हा फ्रॅगमेंटेड DNA यामध्ये एकत्र आणायचं काम केलं गेलेलं आहे. बघा, या ठिकाणी नीट ऑब्झर्व करा. RDNAमध्ये या ठिकाणी तुम्हाला हा टार्गेटेड DNA ॲड केलेला दिसतो. हा टार्गेट DNA आहे. त्यानंतर काय प्रोसेस त्यांनी सांगितली आहे, तर त्यांनी सांगितलं आहे जॉईनिंग ऑफ टार्गेट DNA अँड चेंजिंग वेक्टर बाय DNA लिगासेस. हा जो DNA आहे, हा वेक्टर DNA जो आहे, हा लिगासेस या एन्झाईम्सच्या मदतीने त्यामध्ये टार्गेट DNA हा ट्रान्सफॉर्म केला गेला आहे वेक्टर DNAमध्ये, आणि तो एक रिकॉम्बिनंट DNA आपल्याला दिसतोय. मग हा रिकॉम्बिनंट DNA जो तयार झालेला असतो, याला ओळखण्याचं काम आपल्याला करावं लागतं. कारण हा जो होस्ट बॅक्टेरिया असतो, या होस्ट बॅक्टेरियामध्ये ऑलरेडी त्याचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, आणि आपण त्याच्यामध्ये हे अजून दुसरं जेनेटिक मटेरियल ॲड करणार असतो. म्हणून काही मार्किंग सिस्टीम याच्यावर पाहायला मिळत असते, आणि या मार्किंग सिस्टीमच्याद्वारेच हे जेनेटिक मटेरियल आर्टिफिशियल मटेरियल आहे हे आपण ओळखू शकत असतो, किंवा आपण ट्रान्सफॉर्म केलेलं मटेरियल आहे हे ओळखू शकत असतो. इंट्रोडक्शन इनटू बॅक्टेरियल होस्ट सेल, पुढची स्टेप असते ट्रान्सफॉर्मेशन व्हायरल इन्फेक्शन. मग त्यामध्ये काही व्हायरल इन्फेक्शन होण्यासारखे काही व्हायरसेस, बॅक्टेरिया आहेत का, हे सगळं पाहिलं जातं, चेक केलं जातं, त्याचं क्लिनिंग केलं जातं. त्यानंतरच तो होस्ट सेल बॅक्टेरिया RDNA मॉलिक्यूलच्या याच्यात ट्रान्सफॉर्म केला जातो. ट्रान्सफॉर्म होस्ट सेल कंटेनिंग RDNA मॉलिक्यूल. मग तो पुढच्या स्टेपमध्ये काय होतो, तर आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन ऑफ ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. म्हणजेच काय, पहिले आयडेंटिफिकेशन केलं जातं की कुठल्या होस्ट सेलमध्ये याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. त्या सेलमध्ये जाऊन पुढे काय करायचं असतं, तर ॲम्प्लिफिकेशन करायचं असतं. हा होस्ट सेल सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये हा डिझायर्ड असलेला RDNA जो आहे, हा आपण ट्रान्सफॉर्म केला. त्यानंतर हा बघा, इथं एक डिझायर्ड DNA ट्रान्सफॉर्म केलेला आहे. त्यानंतर त्याचं ॲम्प्लिफिकेशन झालेलं तुम्ही पाहताय. म्हणजे हा एक DNA वेक्टर आहे, आणि हा दुसरा DNA वेक्टर तिथं तयार झालेला तुम्हाला दिसतो. याचा अर्थ तिथं त्या सेल्सची वाढ झालेली आहे, सेल मल्टिप्लिकेशन झालेलं तुम्हाला तिथं दिसतंय. बघा, हे आधीच ऑलरेडी एक सेल जीन्स, एक डिझायर्ड जीन सेल आपण डिझायर्ड DNA RDNA मॉलिक्यूल तिथे ट्रान्सफॉर्म केलेला आहे. त्यानंतर त्याचे त्या सेलमध्ये मल्टिप्लिकेशन होताना दिसतंय या प्रकारे. मग त्यानंतर काय होतं, तर प्रोटीन प्रोडक्शन फ्रॉम क्लोन जीन, आणि मग आपल्याला हवं ते प्रोटीन प्रोडक्शन त्यामध्ये केलं जातं. ते जो क्लोन जीन असतो, या क्लोन जीनच्या मदतीने हवे ते प्रोडक्शन आपल्याला, डिझायर्ड प्रोडक्शन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. आणि ते प्रोडक्शन झालं, त्या प्रकारचे जीन्स किंवा त्या प्रकारचे प्रोटीन्स तयार झाले की प्रोटीन एन्कोडेड बाय इन्सर्ट DNA, जो इन्सर्ट केलेला DNA असतो त्याच्या मदतीने त्या प्रोटीन्सवर कोड सिस्टीम तयार होते, आणि जेणेकरून त्या कोड सिस्टीमच्या मदतीने त्या हेरिडिटी मटेरियलमध्ये किंवा त्या डिझायर्ड होस्ट सेलमध्ये
चेंज पाहायला मिळतो आणि तो चेंज आपल्याला एकतर त्याच वेळी पाहायला मिळतो किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला तो चेंज पाहायला मिळत असतो. म्हणजेच काय, आपल्याला हवा असलेला जीनमधला बदल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. याला म्हटलं जातं प्रोटीन हार्वेस्टिंग. आता आपण जी फिगर शिकलो, जी डायग्रॅम शिकलो, त्याच्यावरूनच तुम्हाला हे एक्सप्लेनेशन पुढचं कळणार आहे. अजून ट्रान्सफॉर्मेशन ऑफ RDNA into suitable competent host or cloning organism. Finally, the recombinant DNA is now introduced, that is transferred for expression into a competent host cell of the suitable cloning organism, which is usually bacterium. सुटेबल क्लोनिंग ऑर्गॅनिझममध्येच हा होस्ट सेल ट्रान्सफॉर्म केला जात असतो. कॉम्पिटंट होस्ट सेल जो असतो त्याच्यामध्येच आधी हा जो डिझायर्ड केलेला रिकॉम्बिनंट DNA असतो, हा पहिले त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म केला जातो. त्यामध्ये पहिले ही प्रोसेस होते आणि जो कॉम्पिटंट होस्ट असतो तो डायरेक्टली मॅन नसतो, तर तो असतो बॅक्टेरिया किंवा मंकी, रॅट यासारखे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात यांच्यावर आधी याचा ट्रायल केली जाते आणि त्यानंतरच पुढच्या त्यामधली ती ट्रायल सक्सेस झाली तर ती ह्युमन बिईंगवर त्याची ट्रायल होत असते. जसं वॅक्सिन तयार केलं गेलं तर वॅक्सिन हे आधी एखाद्या बॅक्टेरियावर किंवा मंकी, रॅट यासारखे ज्यांचं जीन्स जवळपास ह्युमन बिईंगच्या जवळपास मॅच होणारे असतात त्यांच्यावर हा प्रयोग आधी केला जातो आणि त्यानंतरच पुढे ह्युमन बिईंगमध्ये हे ट्रान्सफॉर्म केलं जात असतं. जसं आत्ताचं जे कोविड-19 वॅक्सिन तयार झालं आहे आणि ते सगळ्यांना दिलं जातं आहे, पण त्याआधी पूर्ण वर्ष गेलं की पूर्ण 2020पासून याच्यावर वॅक्सिन तयार करण्याचं काम चालू होतं. याचाच अर्थ काय, वॅक्सिन तयार होतं पण त्याच्यानंतर ते जे काही कॉम्पिटंट होस्टवर त्याचा प्रयोग करत होते तो सक्सेस होत नव्हता. म्हणून पूर्ण 1 वर्षाचा काळ गेल्यावर आपल्याला जी व्हॅक्सिन मिळाली आहे त्याच्यात कॉम्पिटंट होस्ट सेलवर ज्यावेळी त्या वॅक्सिनचा प्रयोग सक्सेस झाला आणि त्या वॅक्सिनचा काही पॉझिटिव्ह रिपोर्ट मीन्स चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला की त्यामध्ये काही चेंज होतो आहे. ती वॅक्सिन दिल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढते आणि कोविड-19चा नाश होतो असं ज्यावेळी लक्षात आलं त्याचवेळी हे फायनल झालं की ही वॅक्सिन ह्युमन बिईंगला देण्यायोग्य तयार झालेली आहे. म्हणूनच कॉम्पिटंट होस्ट जे असतात त्यांच्यावर आधी हा प्रयोग केला जात असतो. होस्ट सेल टेक्स अप नेकेड RDNA by process of transformation and incorporates into its own आणि ते स्वतःवर त्याचा प्रयोग होऊ देत असतात. Chromosomal DNA which finally expresses the trait controlled by passenger DNA. Passenger DNA जे असतात ते डायरेक्टली होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म केले जातात. होस्ट सेल म्हणजेच काय, कॉम्पिटंट होस्ट सेलमध्ये आधी ते ट्रान्सफॉर्म होत असतात. द ट्रान्सफर ऑफ RDNA इंटू अ बॅक्टेरियल सेल इज असिस्टेड बाय डायव्हॅलंट calcium. The cloning organism used in plant biotechnology are Escherichia coli, E. coli. प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा क्लोनिंग ऑर्गॅनिझम जे यूज केलं जातं ते असतं इश्चरिशिया कोलाई किंवा ई कोलाई ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणत असतो. अँड ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसियन्स हे जे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसियन्स असतं जे प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, याच्यासोबत काही व्हायरसेस किंवा डिसीजसुद्धा त्या प्लांटमध्ये फॉर्म होताना आपल्याला दिसत असतो. आणि तो जो प्लांट दिस बॅक्टेरियम लाईव्ज इन द सॉईल. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स जो बॅक्टेरिया असतो तो सॉईलमध्ये राहत असतो अँड कॉजेस अ प्लांट डिसीज
कॉल्ड क्राउन गॉल. आणि या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियनमुळे प्लांटमध्ये क्राउन गॉल नावाचा प्लांट डिसीज आपल्याला पाहायला मिळत असतो. या डिसीजचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जाऊ शकतो की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्समुळे प्लांटमध्ये होणाऱ्या डिसीजचं नाव सांगा. द होस्ट कॉम्पिटंट सेल विच हॅज टेकन अप rDNA इज नाव कॉल्ड ट्रान्सफॉर्म सेल. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफिसियन्स मुळे होणारा प्लांटमध्ये होणारा डिसीज असतो क्राउन गॉल, which is characterized by the presence of overgrowth or tumors in the plant. ज्याच्यामुळे प्लांटमध्ये ट्यूमरची ग्रोथ झालेली तुम्हाला गाठीसारखं स्टेमवर आलेलं काही पार्ट बाहेर आलेला दिसत असतो, त्याला म्हटलं जातं क्राउन गॉल. द होस्ट कॉम्पिटंट सेल विच हॅज टेकन अप rDNA इज नाव कॉल्ड ट्रान्सफॉर्म सेल. जो होस्ट किंवा कॉम्पिटंट सेल असतो ज्याच्यासोबत rDNA हा मॅच होऊन जॉईन होऊन तयार होऊन पुढे जात असतो, ट्रान्सफॉर्म होण्याचं काम करत असतो, त्यालाच म्हटलं जातं ट्रान्सफॉर्म सेल. तर हा ट्रान्सफॉर्म सेल जो असतो हा पुढे जाऊन काय होतं तर सिलेक्शन ऑफ फॉर्म्स ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. पहिले मग त्यासाठी होस्ट सेलचं सिलेक्शन करावं लागतं. आपण जर पूर्ण DNA ज्याप्रमाणे एखाद्या डोनरपासून DNA सिलेक्ट करत असतो, तो DNA जो असतो तो DNA आपण पूर्णतः घेत नाही, त्यामधला डिझायर्ड DNA पार्ट आपण कट करत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी होस्टमध्ये हा ट्रान्सफॉर्म करत असतो हा DNA, त्यावेळी तो होस्ट सेलसुद्धा आपल्याला पहिले रिकग्नाईज करावा लागतो. कुठल्या होस्ट सेलमध्ये हा जीन मॅच होऊ शकतो, कुठल्या होस्ट सेलमध्ये ह्या जीनला ट्रान्सफॉर्म करता येऊ शकतो, त्यासाठी तो होस्ट सेल पहिले आयसोलेट करावा लागतो, सिलेक्ट करावा लागतो. द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस जनरेट्स अ मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्म रिकॉम्बिनंट अँड नॉन रिकॉम्बिनंट होस्ट सेल. जे होस्ट सेल असतात त्यामध्ये रिकॉम्बिनंट सेलसुद्धा ट्रान्सफॉर्म होत असतात आणि त्या होस्ट सेलचे स्वतःचे असे सेलसुद्धा स्वतःचे ओन असं रिकॉम्बिनंट सेलसुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. नॉन रिकॉम्बिनंट सेलसुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. जसं आता आपण पाहिलं की हा सेल आहे आणि या सेलमध्ये त्याचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल असलेला हा एक न्यूक्लियस पण तिथं प्रेझेंट आहे आणि त्याचप्रमाणे हा प्लाझमिड पण प्रेझेंट आहे. अशा प्रकारचे हे सेल्स त्यामध्ये होस्ट सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात आणि आपण अजून एक rDNA म्हणजे दुसरा रिकॉम्बिनंट सेल त्यामध्ये ॲड करणार असतो या प्रकारचा. फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल फ्रॉम non-recombinant cell, marker gene of plasmid vector is employed. मग अशा प्रकारचा हा जो प्लाझमिड वेक्टर आपण या सेलमध्ये ॲड करणार असतो, तर या सेलमध्ये ऑलरेडी आधीच दुसरे नॉन रिकॉम्बिनंट सेल प्रेझेंट असतात आणि हा सेल ज्यावेळी त्यामध्ये ट्रान्सफॉर्म होतो तर हा ओळखायचा कसा तर तो मार्कर जीनने ओळखता येतो. जो मार्कर जीन प्लाझमिड वेक्टरमध्ये प्रेझेंट असतो आणि त्या मार्कर जीनच्या द्वारे आपल्याला लक्षात येतं की हा रिकॉम्बिनंट सेल आहे. फॉर एक्झाम्पल PBR322 प्लाझमिड वेक्टर कंटेन्स डिफरंट मार्कर जीन. जसं हा PBR322 जो आहे हा प्लाझमिड वेक्टर आहे आणि तो भरपूर असे मार्कर जीन
कॅरी करत असतो, जसं ॲम्प्लिशियन रेजिस्टंट जीन अँड टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन या प्रकारचे मार्कर जीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. वेन PBR इज यूज इन त्यानंतर या मेथडॉलॉजी ऑफ RDNAचा लास्ट पार्ट आपण आता बघतोय. यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, म्हणजे आत्तापर्यंत आपण डिझायर्ड DNA फ्रॅगमेंट घेतल्यानंतर तो होस्ट वेक्टर जो होता त्यामध्ये ट्रान्सफॉर्म केला. होस्ट वेक्टर त्यानंतर होस्ट सेलमध्ये आपण ट्रान्सफॉर्म केलेला वरच्या फिगरमध्ये पाहिला. या प्रकारे आपण ही पूर्ण फिगर म्हणजेच काय मेथडॉलॉजी ऑफ RDNAचंच यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये DNA कसा कट केला जातो, नंतर होस्ट वेक्टरमध्ये तो कसा ट्रान्सफॉर्म केला जातो, त्यानंतर पुढे त्यांचं जॉईनिंग कसं होतं आणि प्रोटीन फॉर्मेशन कशा प्रकारे होतं. ही सगळी प्रोसेस आपण या फिगरद्वारे शिकलो. आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण पुढची शेवटची जी टर्म असते त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की मल्टिप्लिकेशन होत असतं. म्हणजेच काय, ते जे होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म केलेले सेल्स असतात ते त्याच्या होस्टप्रमाणेच अजून दुसरे सेल्स त्यामध्ये तयार होत असतात आणि ते सेल्स ज्याप्रमाणे पुढे जेवढे डिझायर्ड जीन्स आपल्याला हवे असतात तेवढ्या प्रमाणात ते सेल्स त्यामध्ये तयार होत जातात आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पुढे पाहायला मिळत असतात. वन्स ट्रान्सफॉर्म होस्ट सेल्स आर सेपरेटेड बाय द स्क्रीनिंग प्रोसेस. In this step, the transformed host cells are introduced into fresh culture media. At this stage, the host cells divide and redivide along with the replication of the recombinant DNA carried by them. यामध्ये जे रिकॉम्बिनंट DNA असतात त्यांनी जे कॅरेक्टर कॅरी केलेले असतात, जे आपल्याला हवे असलेले डिझायर्ड कॅरेक्टर्स असतात, ते ज्यावेळी या ऑब्जेक्टमधून कॅरी करून आपण होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म करत असतो, त्यावेळी या होस्ट सेलमध्ये त्याच वेळी जर आपल्याला कॅरेक्टर्स पाहायला हवे असतात तर ते लगेच त्यामधला चेंज आपल्याला लक्षात येत नाही, पण हळूहळू त्याच्यामध्ये डिवाईड किंवा रिडिवाईड होत जातं आणि रिप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशी स्टेज येते की आपल्याला जे हवे ते डिझायर्ड कॅरेक्टर्स त्यामध्ये दिसायला लागतात. एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रॉडक्ट म्हणजे काय, आपल्याला जे डिझायर्ड प्रॉडक्ट हवे होते ते त्या होस्टमध्ये जे चेंज हवे होते ते चेंज आपण त्या चेंजचं जे एक्सप्रेशन असतं, ते कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते आपल्याला त्या होस्ट सेलमध्ये पाहायला मिळत असतात. द नेक्स्ट स्टेप इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन ऑफ डिझायर्ड प्रॉडक्ट. बघा, प्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. आपल्याला जे डिझायर्ड प्रॉडक्ट हवं असतं ते डिझायर्ड प्रॉडक्ट आपल्याला ह्या रिकॉम्बिनंट DNAच्या ट्रान्सफॉर्मेशन मेथडमुळे लक्षात येत असतं की यामध्ये काय चेंज झाला आहे. लाईक अल्कोहोल, एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स. हे अल्कोहोल बनवणं, एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स यामध्ये आपल्याला काही चेंज करून पाहिजे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आता आपल्याला हवं असेल की एखादा प्रॉडक्ट आपण बनवला आहे, या प्रॉडक्टमध्ये समजून घ्या ब्लॅक कलर जास्त प्रमाणात आहे आणि हा प्रॉडक्ट हा ब्ल्यू कलरचा आहे किंवा पिंक कलरचा आहे असं आपण लक्षात घेऊ. तर आपल्याला जर हवं असेल की नेक्स्ट जे आपण प्रोडक्शन तयार करणार आहोत त्यामध्ये यामधला ब्ल्यू कलर आपल्याला यामध्ये हवा असेल, या पिंक कलरमध्ये अजून ब्ल्यू कलरही आपल्याला ॲड करून घ्यायचा असेल तर आपण हवे ते डिझायर्ड जीन्स त्यामधले
फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल जर आपण घेतला, एखादी काऊ तुम्ही लक्षात घ्या, किंवा ब्लॅक कलरचा डॉग लक्षात घ्या. ब्लॅक कलरच्या डॉगमधले जीन्स आपल्याला जर व्हाईट कलरच्या डॉगमध्ये सुद्धा हवे असतील, तर आपण पुढच्या वेळेस काय करू शकतो, की रिकॉम्बिनंट या ब्लॅक कलर डॉगमधले जे जीन्स आहेत ते रिकॉम्बिनंट DNA द्वारे यामध्ये ट्रान्सफर करू शकतो. आणि पुढचं जे काही जनरेशन आपण बघणार आहोत, त्या जनरेशनमध्ये आपल्याला पिंक कलरसोबतच ब्ल्यू कलरसुद्धा त्यामध्ये फॉर्म झालेला दिसतो या प्रकारे. म्हणजेच आपल्याला हवे असलेले डिझायर्ड प्रॉडक्ट या लास्ट स्टेजमध्ये मिळत असतात. Finally, the desired product is separated and purified through downstream processing using suitable bioreactor. Suitable bioreactorचा यूज करून आपण ही प्युरिफाईड आणि सेपरेटेड करण्याची जी प्रोसेस असते, फायनली द डिझायर्ड प्रॉडक्ट इज सेपरेट. डिझायर्ड प्रॉडक्ट सेपरेट करत असतो, त्याचं प्युरिफिकेशन करत असतो. कशाच्या मदतीने? सुटेबल बायोरिॲक्टरच्या मदतीने. अशा प्रकारे आपली ही आत्तापर्यंतची जी मेथडॉलॉजी ऑफ RDNA टेक्नॉलॉजी आहे, ही आपण अभ्यासत होतो. ती आता इथं संपलेली आहे. आता आपण पुढच्या पार्टमध्ये ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण रिकॉम्बिनंट DNA कशा प्रकारे तयार होतो आणि त्याची कुठल्या कुठल्या प्रोसेसद्वारे ती रिकॉम्बिनंट DNA व्हेक्टरच्या मदतीने होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्म करता येतं, एवढा सगळा अभ्यास केलेला आहे. आता व्हेक्टरच्या मदतीने तयार केलेला हा रिकॉम्बिनंट DNA बायोटेक्नॉलॉजीमध्ये कशा प्रकारे यूज केला जातो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतात, त्याचे फायदे काय असतात, हे आपल्याला पुढे बघायचं आहे.